निरोग ऐकण्यासाठी सहायता कर. ही माझी विनंती, माझी प्रार्थना. दया करताना गोड पवित्र विधान आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात आहे. तू आमची ढाल, आमचं कवच आहे. रक्षा कर. आम्ही जे ऐकतो तसंच पालन करणारी तुझी लेकरं होण्यासाठी मदत कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण इथे पाहतो गलतीकरांचं पत्र अध्याय 5 और गलतियों की पत्र अध्याय 5 में 16 ते 21 पर्यंत आपण वाचले आहे. 16 से लेकर 21 तक हमने पढ़ा. इथे आत्मा आणि शरीराबद्दल सांगण्यात और आले. यहाँ पर आत्मा और शरीर के बारे में बताया आपण गया. पाहतो आत्मा शरीराच्या विरोधात आहे और हम देखते हैं आत्मा शरीर के विरोध आणि में शरीर आत्म्याच्या और विरोधात आहे. शरीर ही आत्मा के विरोध में. प्रत्येक माणसामध्ये 3 घडण आहे, 3 गोष्टी आहेत. प्रत्येक माणसात, तुमच्यात, माझ्यात 3 गोष्टी आहेत और हर एक इंसान में 3 भागों में उनको बनाया गया है. आणि त्या 3 गोष्टी प्रभू येशू येईपर्यंत आपल्याला सुरक्षित ठेवणं हे आपलं काम आहे. और उन तीनों बातों को परमेश्वर आने तक उन्हें सुरक्षित रखना ही जरूरी है. बायबल सांगतं 1 थेसलोनिका अध्याय 5 मध्ये पहला थिस्सलुनीकी की पत्र अध्याय 5 में तिथे तुम्ही परमेश्वर पाहू कहता है. शकता 3 कोणत्या आहेत: शरीर, प्राण आणि आत्मा. और वहाँ पर आप देख सकते हैं कि 3 बातें हैं: शरीर, प्राण, आत्मा. पण पौलाने शरीराला प्रथम स्थान न देता पर पौलुस ने शरीर को प्रथम स्थान न देते हुए आत्म्याला पहिलं स्थान दिलं. आत्मा को प्रथम स्थान दिया. 1 थेसलोनिका, पहला थिस्सलुनीकी की पत्री, 1 थेसलोनिका पहला थिस्सलुनीका अध्याय 5 अध्याय 5 त्याचं 23. उसका 23. 1 थेसलोनिका चॅप्टर 5 वर्स 23. पहिला थिस्सलुनीकरांचं पत्र अध्याय 5 त्याचा 23. शांतीचा देव हा, स्वतः आपला देव शांतीचा देव आहे. कोणाचा देव आहे? त्याला शांती आवडते. त्याला भांडण तंडा, राग रुसवा, मतभेद, बैर करणं, भांडण तंडा हे नाही आवडत. तो शांतीचा देव आहे. म्हणून आपण पण त्याची शांतीची मुलं आहोत. कशाची मुलं आहोत? म्हणून आपण पण भांडण तंडा, भांडण करणं, मारामारी करणं, मारपीट करणं ह्याच्यापासून लांब राहणं, शक्यतो होईल तेवढं शांतीने राहणं ही देवाची इच्छा आहे. म्हणून शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो. तो तुम्हाला स्वतः परिपूर्ण करो आणि पूर्ण करो. परिपूर्ण म्हणजे तुम्ही संपूर्ण ख्रिस्तामध्ये परिपूर्ण व्हा आणि पूर्ण व्हा, म्हणजे ख्रिस्ताचेच. मग तुमच्या शरीराच्या द्वारे आणि तुमच्या प्राणाच्या द्वारे तुम्ही विकले जाऊ नये. कारण वाचून आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू येशू ख्रिस्त. आता हा येशू कोण आहे? आपला प्रभू येशू आहे, ज्याला आपण आपला देव म्हणून स्वीकार केलेला आहे. याच्या आगमन समयी तुमचा तो येणार आहे. येणार आहे, येशू येणार आहे ना. कसा येणार आहे? मरीच्या उदरेतून, गायच्या गोट्यात. मग कसा येणार आहे? आकाशात येणारे, मेघारूढ होऊन येणारे. जेव्हा येशू पहिल्यांदा आला, जब यीशु पहली बार आया त्याला था कुणी नाही पाहिजे, और उसके किसी ने नहीं देखा, कुणीच नाही बघू शकलं. और कोई भी उसे देख नहीं पाया. बरोबर आहे. त्याला फक्त अब्राहमाने पाहिलं. सिर्फ उसे अब्राहम ने देखा. अब्राहमच्या काळात अब्राहम के काल येशू आला होता, यीशु मसीह आया कोणाला कळालं नव्हतं. और किसी को भी मालूम पण नहीं. जेव्हा माता मरियमच्या द्वारे आला, और जब माता मरियम के द्वारा तरी आया पब्लिसिटी जास्त झाली नाही, और तभी भी पब्लिसिटी ज्यादा नहीं लोकांना हुआ कळालं नाही. और लोगों को इतना मालूम आता नहीं. येशू येणार आहे. पर अभी यीशु आने आता वाला है लपून छपून नाही येणार आहे. और अभी छिप कर नहीं आएगा. आता तो अगदी कर्णांचा आवाज होईल. और अभी नरसिंह का शब्द होगा. अगदी वीज कशी एकाकडून शाळात जाते तशा विजांचा गडगडाट होईल और वैसे बिजलियों का आवाज होगा आणि भूकंप होतील. और भूकंप होगा अगदी लोक भयातूर होतील. और लोग डर जाएंगे. आकाश आहे ना हे जे आपण दिसतोय. आपण घडी याची घडी कशी घातली, अशी घडी घातली, तसं ही आकाशाची घडी होईल. और वैसे ही आकाश लपेटा जाएगा. सगळे तारे, सूर्य, चंद्र असे. सूर्य तर लाल होऊन जाईल और सूर्य तो लाल नाही, काळा होऊन जाईल. और सूर्य तो काला हो आणि चंद्र जाएगा लाल होऊन और जाईल. चंद्र लाल हो तारे जाएगा पडतील, और तारे गिर जाएंगे आकाश राहणार नाही. और आकाश नहीं रहेगा. आणि मेघारूढ होऊन कर्णांच्या आवाजामध्ये आणि प्रभू विश्वाचा घोड्यांवर बसून येईल. और बादलों पर जब तुरैयों का आवाज होगा तब यीशु मसीह घोड़ों पर बैठ कर सगळे आएगा बघतील, और सब उसे देखेंगे सगळीकडून बघतील. और सब जहाँ से देखेंगे. म्हणजे आपणच नाही, और सिर्फ हम लोग ही नहीं. आपण तर नसणार, आपण तर स्वर्गात असणार, त्याच्या बरोबर असणार ना. और हम तो नहीं रहेंगे, हम तो उसके साथ आपण रहेंगे. त्याच्या पाठीमागे असू ना. और हम तो उसके पीछे रहेंगे ना. आपण पण त्याच्या बरोबर येणार. और हम भी उसके साथ आएंगे. त्याच्या मागे जी त्याची लोक आहेत त्याच्यात आपण पण असू. और उसके जर पीछे रॅप्चर झाला असेल तर, और उसके पीछे जो उसके लोग हैं उसमें हम लोग भी रहेंगे. अगर हमारा जर रैप्चर माझं रॅप्चर झाला असेल और अगर मेरा रैप्चर हुआ तर मी नहीं नक्की येईल. तो मैं जरूर पण आऊंगी. जर माझं रॅप्चर नसेल झाला और अगर मेरा रैप्चर नहीं हुआ आणि है महाक्लेशाच्या पर्यंत मी थांबली तो महासंकट के समय तक मैं रुकी हुई हूँ.
तर मग मी याला खालूनच बघावं तो मुझे लागला. मग मी नीचे आनंदित देखना होणार, पड़ेगा। अरे माझं संकट मिटलं बाबा. और तब मैं आनंदित हो जाऊंगी कि मेरा संकट टल गया, कारण मी लपून लपून फिरत होती ना, क्योंकि मैं छुप जंगलात रही थी। पळावं लागलेलं. हे सिओन मध्ये पण मी राहू शकत. और जंगल में भागना पड़ा, सियोन में मैं नहीं रह पाई। अरे हे रॅप्चरच्या काळातल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपला येशू येणार आहे, और हमारा यीशु मसीह आने वाला है, येणार आहे. आने वाला है। याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, त्याच्या आगमनाच्या वेळी पहिलं काय सांगितलं? तुमचा आत्मा. बायबल आपल्याला आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि तो प्रमुख आहे, तो प्रथम स्थान त्याला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. कोणतं आपण बोलताना काय म्हणतो? शरीर, प्राण, आत्मा. पण जेव्हा की बायबल आपल्याला सांगतं आपल्यामध्ये आत्मा हा प्रथम स्थान आहे. म्हणून आपण सगळ्या लोकांनी आत्म्याला जास्त स्थान दिलं पाहिजे, प्रथम स्थान दिलं पाहिजे, त्याला महत्व दिलं पाहिजे. और बाइबल में बताती है कि हमारे शरीर में आत्मा एक बहुत महत्वपूर्ण भाग है, इसलिए सबसे पहला हम आत्मा को प्रथम स्थान देना का चाहिए। आपण आत्म्याला प्रथम स्थान दिलं और पाहिजे? क्यों हम आत्मा को प्रथम स्थान देना कारण चाहिए? शरीर हे मिटणार आहे, क्योंकि शरीर मिटने वाला आपण है, ह्याला सोडून जाणार हम आहे. इसे छोड़कर जाने पण वाले आपला हैं। आत्मा देवाकडे जाणार और आहे. हमारा जो आत्मा है वो परमेश्वर मग के त्याला पास सुख जाएगा। भोगायचं का नरकात आग भोगायची हे आपल्या आत्म्यावर येणार आहे. और उसे स्वर्ग में सुख लेना है या फिर नरक में आग लेना है, हमारे आत्मा के ऊपर आने वाला है। म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, इथे जे लिहिलेलं आहे ना की आत्मा शरीराच्या विरोधात आहे. और इसलिए यहाँ पर जो लिखा है आत्मा शरीर के विरोध में है। माझा आणि तुमचा आत्मा आपल्या शरीराच्या विरोधात असतो. और मेरा और आपका आत्मा हमारे शरीर के विरोध में माझं रहता है। शरीर म्हणतं आज चर्चला नाही जायचं, और मेरा शरीर कहता है चर्च में नहीं तर माझा जाना, आत्मा म्हणतो नाही नाही तू चर्चला जा. और मेरा आत्मा कहता है नहीं तू आज चर्च में एक जा। दिवस शपथ चुकवलास तर तुझा नाश होईल, और एक दिन शब्द दिन तूने चुका दिया तो तेरा नाश हो आज्ञेचं जाएगा। उल्लंघन करशील आज्ञा का उल्लंघन तू आणि करेगा। आज्ञा उल्लंघन करणारे नरकात जाईल, म्हणजे मी नरकात जाईल. और आज्ञा उल्लंघन करने वाले नरक में जाएंगे, मतलब मैं नरक में जाऊंगी। तो तडफडतो, और वो अस्वस्थ होतो, अस्वस्थ हो आणि जाता मग है। तू उठ उठ उठ, तू लवकर चल, तू कसंही करून चर्चला चल, और वो कहते हैं तू उठ और कैसे भी करके चर्च में चल, चल तू चर्चला चल. और चल तू चर्च में चल। अशा रीतीने तो काय करतो? शरीराला आज्ञा देत असतो, त्याच्यावर त्याच्या विरोधात त्याला विरोध करून त्याला देवाकडे नेत असतो. और इस रीति से वो शरीर को आज्ञा देता है और उसके विरोध में जाकर परमेश्वर के उसको निकट तसंच करता है। शरीर पण विरोध करतो. तो वैसे ही शरीर भी विरोध करता मला है। कंटाळा आलाय, अभी मुझे कंटाला आया है, 3 तास घेते, वो 3 घंटा लेती दुसऱ्या है, चर्चला 1 तासात होतं, और दूसरी चर्च में 1 घंटे में हो जाता काही है, काही ठिकाणी 2 तासात प्रार्थना संपते. और किसी किसी जगह पर 2 घंटे में प्रार्थना 3 तास खत्म हो जाती है, पकड़ते. और वो 3 घंटा पकाती मला है। खूप कंटाळा मुझे येतो, बहुत कंटाला आता है। बसून बसून मला डुलक्या येतात. और बैठे बैठे मुझे डुलकी आती काय है। माहिती एवढी लोक कशी काय बसतात? और क्या मालूम लोग इतना कैसे बैठ मला पाते लय हैं। बसायला त्रास होतो, और मुझे बैठने के लिए बहुत तकलीफ मला होती है, कंटाळा आलाय. और मुझे कंटाला आया नहीं है। जा. मैं नहीं जाऊंगा। शरीर आत्म्याचं ऐकत नाही. और शरीर आत्मा का तो सब पण म्हणतो, नाही मी नाही जाणार, और वो भी कहता है नहीं मैं माझा नहीं मूड जाऊंगा। नाही, और मेरा मूड मी नहीं, रागवलोय और मैं दीदी. गुस्सा हो दीदी के तो ऊपर। गेल्या रविवारी तो मांजूला बसलेला माणसावर मी रागवलोय. और गए रविवार को जो मेरे पड़ोस में व्यक्ति बैठा था उसके ऊपर मैं गुस्सा हुआ। काही ना काहीतरी शरीर बहाणे सांगतं. और कुछ ना कुछ शरीर बहाना बताता मग है। अशा रीतीने शरीर पण विरोध करतं. पण जर शरीर पॉवरफुल असेल और अगर शरीर पावरफुल होगा तर मग मी चर्चला नाही येणार. तो फिर भी चर्च में नहीं पण होगा। जर माझा आत्मा बलवान असेल, शरीरापेक्षा स्ट्रॉंग असेल, और अगर मेरा आत्मा शरीर से भी बलवान होगा हा तर लक्षात ठेवा, माझा आत्मा माझ्या शरीराला कमांड करेल तो याद रखना मेरा आत्मा मेरे शरीर को आज्ञा देगा, आणि काय करेल? और क्या मला करेगा? चर्चमध्ये घेऊन येईल. मुझे चर्च में लेकर आएगा। अशा रीतीने पौलाने तिथे हे जे पत्र लिहिलंय ते पौलाने लिहिलेलं आहे. और ये जो पत्री लिखी है पौलुस ने लिखी है। पौलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व ख्रिस्ती होण्याच्या नात्याने तुम्ही प्रभूची असल्यामुळे तुम्ही आत्म्याला प्रथम स्थान द्या आणि आत्म्याने चाला, आत्म्याला महत्व द्या. कारण शेवटी शरीर नाश होणार आहे, तुम्हाला आत्म्यानेच तिथं जगायचंय. और पौलुस स्पष्ट रीति से कहता है कि आप अपने आत्मा को प्रथम स्थान दो, क्योंकि शरीर जो है मिटने वाला है, आत्मा ही वहां पर जाने वाला है। म्हणून तेसलोनिकामध्ये सुद्धा तो तेच म्हणतो, आत्मा और तेसलोनिका की पत्री में वो कहता है आत्मा, जीव आणि प्राण. दुसरं काय दिलेलं आहे? जीव म्हणजे प्राण. हा दुसऱ्या स्थानावर आहे. कोणत्या स्थानावर आहे? दुसऱ्या स्थानावर. पहिल्या स्थानावर कोणतं आहे? काय आहे? दुसऱ्या स्थानावर काय आहे? हा काय आहे? प्राण. पुन्हा विचारते, पहिल्या स्थानावर काय आहे? जोराने बोला. आणि दुसऱ्या स्थानावर काय आहे? प्राण. आता प्राण काय आहे माहितीये?
और प्राण क्या है मालूम है? प्राण तुमच्या आतमध्येच आहे, और प्राण आपके अंदर ही है त्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. और उसके द्वारा आप जीवित हैं. म्हणजे रक्त. प्राण कुठे आहे? रक्तात. और प्राण कहाँ पर है? खून हे में. तुम्ही जेनेसिस 9 मध्ये वाचू शकता. और उत्पत्ति 9 में आप पढ़ सकते हे हैं. प्राण कुठे आहे? प्राण कहाँ पर है? कुठे आहे? कहाँ पर है? रक्तात. खून में. कशात आहे? किसमें है? रक्तात. खून. म्हणून जेव्हा प्राण जातो तर रक्त काय होतं? इसे जब प्राण जाता है तब खून में क्या हो जाता है? हा, रक्त सुकतं. खून सूख जाता है म्हणून अंग कडक व्हायला लागतं. और इससे बदन कड़क होने लगता है. है ना? लवकर डोळे बंद नाही केले तर असं राहणार. और तुरंत आगे बंद नहीं की वजह से म्हणून मेल्यानंतर तोंड बंद, इसलिए मरने के बाद डोळे मुंह बंद. बंद और आँख बंद. जर असा मेला असेल और अगर ऐसा मरा हुआ तर रहेगा पटकन सरळ करतात. तो तुरंत उसको सीधा करते हैं. का? क्यों? कारण कडक होऊन जातं. क्योंकि बदन कड़क हो हे जाता जे है आपलं रक्त वाहत आहे ना त्याच्यामुळे आपण लवचिकपणा आहे आपल्या अंगाला. और हमारे अंदर खून बह रहा है, इसलिए हमारा अंग एकदम नरम है. लवचिकपणा आहे. आपण बघा हलतंय ना. हा, रक्त सुकलं और खून सूख गया असंच राहणार. और ऐसे ही रहोगे. माहिती पडलं म्हणून एक लक्षात ठेवा. और इसलिए ये याद रखो, शरीरामध्ये शरीर में हाड, हड्डी, मांस, मांस रक्त और खून है. हे 3 प्रकार. और ये 3 प्रकार है. शरीरामध्ये शरीर हे में जे आपलं शरीर आहे ना और ये जो हमारा शरीर है खूप साऱ्या अवयवांनी जुळून हे शरीर झाले. पहिलं ग्रंथी 12 मध्ये वाचू शकतो और पहला धर्म के बारे में पढ़ सकते हैं. बहुत सारे अंगों को जुड़कर ये हुआ है. आणि 15व्या अध्यायातही वाचू शकतो. 15वें अध्याय में भी पढ़ सकते खूप सारे अंग, खूप सारे अवयव, डोळा, कान, नाक, कसा आहे, अंग, लिव्हर, लंग्स, हार्ट, अशा बऱ्याच गोष्टी, हात पाय जुळून हे सगळं अवयव एक एक अंग जुडले तेव्हा जाऊन हे शरीर झाले. और हमारा एक एक अंग जुड़ चुका है, इसके कारण शरीर बना. पण या शरीराला 3 प्रमुख गोष्टी आहेत. और इस शरीर को 3 प्रमुख बातें हैं. एक आहे मांस, एक है मांस, ज्याला आपण हे म्हणतो चमडं, जिसे हम चमड़ी बोलते हैं. है ना? तुझं चमडं तेरा चमड़ा है ना, त्याला म्हणतात मांस. उसे बोलते हैं मांस. हाड, हड्डी, आतमध्ये हाड आहेत ना. अंदर हड्डियां है ना. आवाज आला? हा? अशी मोडलं ना म्हणून आता आवाज तिकडून त्याला हाडं मोडतो. और हड्डियों को बरं वाटतं ना हाडं मोडलं. पण जर इकडचं हाड मोडलं तर चांगलं वाटतं का? नाही, है ना. हीच हाडं बरी मोडताना. तर दुसरं आहे हाडं. और दूसरा है हड्डी. हाडांमध्ये मज्जा असतो, म्हणजे त्याच्यामुळे आपल्या हाडांना ताकद भेटते. और हड्डियों में मज्जा होता है, उसके कारण हमारी हड्डियों को ताकद मिलती है. आणि तिसरं आहे रक्त. और तीसरा है खून. तर ह्या तिन्ही गोष्टी, रक्त ज्याच्याने आपण, मी जसं थोड्या वेळा अगोदर सांगितलं की आपण त्याच्यामुळे काय राहतो, जिवंत राहतो. और खून जिसके कारण हम जीवित रहते हैं. तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या शरीराला खूप गरजेच्या और आहेत. ये तीनों भी बातें हमारे शरीर के बहुत महत्वपूर्ण. जर मांस नाही अगर मांस नहीं तर तुम्ही हाडांचा सापळा बघितलाय, तो हड्डियों का ढांचा देखा है. तो कसा दिसतो? वो कैसा दिखता है? कंगाल शब्द भेटला, खराब दिसतो ना. और खराब दिखता लोक है. घाबरतात ना. और लोग डर जाते हैं. आमच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये, लॅबोरेटरीमध्ये होता, आम्ही एकटे जायचोच नाही शाळेत. मग त्या याच्यामध्ये का तर तिथं म्हणे तो भूत आहे. तो जर हलला अगर वो हिल गया तो हवेने हलायचा. तो हवा के कारण हिलता था. तो तुझी बनते तो भूत आहे. आम्ही कधीच त्याच्या बाजूला उभं राहिलो नाही. और हम कभी भी उसके बाजू में खड़े नहीं हुए. काय ना, तर आपण सगळे कंगाळासारखे असे सापड्यासारखे फक्त नसाय आणि कसे दिसलं असतं. और हम सिर्फ हड्डी का ढांचा है और हमारे ऊपर सिर्फ नस है. हम कैसे दिखते हैं? आपण आज एवढं सुंदर दिसतो और आज हम इतना सुंदर दिखते हैं तशी सुंदरता नसते. और वैसी सुंदरता नहीं होती. म्हणून हे जे मांस आहे ना आपल्या आतल्या भागांना सुरक्षितता देते आणि आपल्याला सुंदर बनवते. और इसलिए ये जो मांस है हमारे अंदर के भागों को सुरक्षित करता है और हमें सुंदरता देता है. तसंच आपल्याला हाडं, जर आपल्याला हाडं नसेल तर आपण इथं या जी मी उभी आहे ना, तुम्ही उभे ते राहिलंच नसतो. मांसाचा एक गोळा फक्त असा पडला असता, लटकला असता आणि असा असा टपक चालतोय असं झाला असता. कळालं? म्हणून हाडं आहेत म्हणून आज आपण उभे चालतो, है ना, उडी मारतो, ते ह्याच्यामुळे. म्हणून हाडं पण गरजेचे. और हड्डियां भी बहुत जरूरी है. आणि रक्ताचं मी तुम्हाला सांगितलंच. और खून के बारे में मैंने आपको बताया. रक्त आहे म्हणून जिवंत और आहे. खून है इसलिए हम जीवित हैं. म्हणून रक्त फार गरजेचं और आहे. इसलिए खून भी बहुत जरूरी है. तसंच प्राणालाही 3 गोष्टी आहेत. तो वैसे प्राण को भी 3 बातें हैं. प्राणाला आहे 3 गोष्टी. एक आहे मन, एक है मन, आणि भावना भावना आणि इच्छा. और इच्छा. हा?
मी हे प्रश्न विचारणार आहे और ये सवाल मैं पूछने वाली म्हणून हूँ, लिहा. इसे लिखो. आज नाही विचारणार, आज नहीं पूछूंगी, पण पुढच्या रविवारी पर विचार. अगले रविवार को जरूर पूछूंगा. तर लक्ष द्या. इसे ध्यान दो. तर आता हे जे वचन आहे और ये जो हे वचन आज है, नाही संपणार. और ये आज खत्म आज नहीं मी होगा. फक्त जादूटोनाबद्दल शिकवणार और आहे. आज मैं सिर्फ जादू टोना के बारे में सिखाऊंगी कोणतं? फक्त जादूटोनाबद्दल. सिर्फ जादू- जादूटोना तोडे. और जादू टोना तोड़ दूंगी. बाकी आज आपण शरीराची काही कामं बघणार आहे. तर मग शरीराचे जे काम, शरीरचे 3 गोष्टी आहेत. और शरीर में 3 बातें हैं, हाड, रक्त आणि मांस. काही 3 गोष्टी पुढच्या रविवारी शिकवल्या जाते. और हड्डी खून मांस, ये 3 बातें हम अगले रविवार को सिखाएंगे. प्राणाच्या 3 गोष्टी आहेत. प्राण की 3 बातें हैं, मन, भावना आणि इच्छा. मन, भावना, इच्छा. आणि आत्म्यालाही 3 गोष्टी आहेत. आत्मा को भी 3 बातें हैं. आत्मा हा केंद्रबिंदू आहे. आत्मा एक केंद्र बिंदु है, दुसरा आहे वार्तालाप बिंदू और दूसरा है वार्तालाप आणि बिंदु विवेक. और विवेक. अशा ह्या 3 गोष्टी आहेत. ऐसी ये 3 बातें हैं. प्रत्येक आपला भाग, और हर एक हमारा शरीर, शरीर, प्राण, आत्मा, आत्मा 3 भागांमध्ये वाटलेला आहे. और 3 भागों में विभाजित किया गया है. त्याच्याबद्दल पाहता पाहता और उसके बारे में देखते देखते एक एक शरीराची कामं पण आपण पाहणार आहोत. और एक एक शरीर के काम भी हम देखने वाले हे हैं. वचन थोडे दिवस जास्त चालेल. और इसलिए थोड़े दिन तक वो वचन चलेगा. म्हणून लिहा. इसे लिखो. मग मध्ये मध्ये मी प्रश्न विचारेल, तो बीच बीच में मैं आपको सवाल पूछूंगी, तर म्हणून आलं पाहिजे. और इसलिए आना चाहिए. नाही आणले असेल वही तर पुढच्या रविवारी आणा. और बुक नहीं लाया है तो अगले रविवार को लेकर आना. मी तुम्हाला शायद 2 आठवड्या अगोदरचं विचारलं तर और 2 हफ्ते पहले का पूछा तो म्हणून लिहिलेलं असतं. म्हणजे त्याने काय होईल माहितीये, तुम्हालाही तुमच्या शरीराची रचना माहिती पडेल. और इसके कारण आपको क्या होगा, आपके शरीर की रचना कैसी है वो आपको मालूम पड़ेगी. आणि आता पुन्हा तेसलोनिकाचं येशू ख्रिस्ताच्या आगमनासमयी तुमचा आत्मा पहिला स्थान, जीव, दुसरा प्राण व शरीर, तिसरा कोणत्या स्थानावर आहे? शरीर. शरीराला कनिष्ठ केलेले, एकदम खाली केलेले, और शरीर को एकदम नीचा किया है. कारण शरीर पापाने भरलेलं आहे. क्योंकि शरीर ये पाप से भरा हुआ है. आत्माने पाप केलं आदम ने पाप किया म्हणून तिसऱ्या स्थानावर आज शरीर गेलं. और इससे तीसरे स्थान पर शरीर गया. म्हणून प्रियानो तिसऱ्या स्थानावर शरीर आहे. और इससे तीसरे स्थान पर पण शरीर. आज जर आपण आपल्या आयुष्यात जर पाहिलं, और आज अगर हमने हमारे जीवन में देखा, आपण आत्म्याला महत्व देत नाही. हम आत्मा को महत्व नहीं आपण देते, त्याची किंमत करत हम नाही. उसकी कीमत नहीं करते, प्राणाची तर आपल्याला काही काळजीच नाही. और प्राण की तो हमें कुछ चिंता ही नहीं है. हा, एक दिवस तर मरायचंच आहे, त्याच्यात काय मेलो तो मेलो. एक दिन तो मरना ही है, है? मर गए तो मर गए. लेकिन कब डरते हैं? जब समस्या आएगी, एक्सीडेंट होने वाला रहेगा या कुछ होने वाला रहेगा वैसा. वरना बेफिजूल में कभी भी कोई इंसान अपने प्राण के बारे में सोचता नहीं है कि मेरा प्राण बड़ा अनमोल है, एक बार गया तो वापस नहीं आएगा. आणि माझा प्राण खूप किमती आहे, एकदा जर तो गेला तो पुन्हा येणार नाही. प्राण जब चला जाता है वापस नहीं आता है. आणि प्राण जेव्हा निघून जातो तो पुन्हा एक बार किसी में से चला गया तो वापस लौट के नहीं आ सकता. अय्यूब की पत्री में भी लिखा है कि ये मैं इसलिए बताती हूँ क्योंकि बहुत से लोग बोलते पुनर्जन्म, मैं पिछले जन्म में इस घर में पैदा हुआ था, इस घर में मैं पैदा हो गया था और मैं ऐसा था वैसा था, अब मैं वापस दोबारा जन्म लेकर आया हूँ. तो ऐसे मनगढ़ंत कहानियों पर विश्वास मत रखो. यूट्यूब पर भी बहुत सारे हैं और यहाँ तक कि न्यूज़ में भी दिखाते हैं, लेकिन ऐसा नहीं है. बाइबल हमें स्पष्ट बताती है, एक बार किसी का प्राण निकल गया वो वापस लौट के नहीं आ सकता. आणि बायबल आपल्याला सांगतं की एकदा कोणाचा प्राण निघून गेला तो पुन्हा परत त्या शरीरामध्ये येत मैं अगले नाही. हफ्ते में अय्यूब का वो वचन आपको बताऊंगी. आणि योगाचं वचन मी तुम्हाला पुढच्या वेळेस वहाँ सांगेन. स्पष्ट रीति से लिखा है कि एक बार इंसान से वो निकल गया आणि एकदा तर त्या माणसाच्या आतून तो प्राण निघून तो गेला, वापस वो लौट के नहीं आ सकता. पुन्हा तो परत नाही येऊ शकत. हाँ, मिल गया तो वही मिला. अय्यूब निकालो. योग पाडा. सातवां अध्याय अध्याय 7 और उसका 7 से 10 तक. 7 ते 10 पर्यंत. 9 और 10 है, लेकिन 7 से इसलिए पढ़ना है क्योंकि कभी कभी मैं बोलती हूँ ना हमारी आयु कितनी है. पहले कितनी थी? 1000 की इंसान की आयु. 1000 के बाद कितनी हुई? 120. 120 के बाद कितनी हुई? 70 और 80. बराबर है. उसके बाद कितनी हुई? पढ़ो. माझा प्राण केवळ वायू आहे. क्या है? वायु, हवा, वाप के समान है. यही वचन आप याकूब में भी पढ़ सकते हैं. वहाँ पर भी ये वचन दिया गया है कि हमारा जीवन वाप की नहीं है.
अब जुना करार में भी बताया गया है, ठीक है। माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसणार नाही हे हाँ, लक्षात आणा। अगर मेरा प्राण निकल गया, मेरा जीवन निकल गया, तो वापस मैं अपने इस पृथ्वी पर कल्याण देखने के लिए, भला देखने के लिए नहीं आ सकता हूँ। जो मला आता पाहत आहे त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही। हाँ, अभी जो मुझे देख रहे हैं, अभी सोचो, जो लोग अभी हम लोग जिंदा है, देख रहे हैं ना एक दूसरे को, बराबर। अभी सोचो मैं चली गई, मेरा प्राण चला गया, तो आप मुझे देख सकोगे वापस? यहाँ बाइबल हमें बताता है नहीं, याद रखो, कभी भी नहीं देख सकते। इसलिए जो जादू टोना करते हैं ना, और वो बोलते हैं मेरे बाप को लाया है, तेरे बाप को लाया है ना, तेरा बाप मुझे दिख रहा है, वो मरे हुए व्यक्ति को वापस लौटा के नहीं आ सकते। वो तो दुष्ट आत्माएं देती है जो मरे हुए व्यक्तियों का रूप लेकर प्रकट होती है, ये याद रखो। समझ में आया? इसलिए एक बार किसी इंसान का प्राण निकल गया आणि एकदा कोणत्या माणसाचा प्राण निघून गेला, वो वापस हम उसे नहीं देख सकते आणि पुन्हा आपण त्याला नाही पाहू शकत। लेकिन एक ही बात है, अगर हम मसीह हैं, आणि जर आपण ख्रिस्ती आहोत, मसीह है तो सोचो मैं चली गई तो आप मुझे मिलने के लिए कहाँ आओगे? समजा मी निघून गेली तुम्ही मला भेटायला कुठे कहाँ आओगे? कहाँ आओगे? मैं आपको नीचे मिलने के लिए आऊंगी। हेलो दीदी, मेरे नीचे आ जाओ, ऐसा बोल फोन करके बुला लोगे क्या? तो वो वहाँ पर इसी रीति से कहता है कि एक बार इंसान चला गया तो वापस नहीं लौट के आ सकता। आणि एकदा माणूस गेला तो पुन्हा परत हम उसे देख नहीं सकते। आपण त्याला पाहू नाही अगर हमें शकत। उसे देखना है जर आपल्याला त्याला बघायचं आहे तो वो जहाँ गया वहाँ जाना है। तो जिथे गेला तिकडे आप जायचं। अभी मुझे मेरे पिता को देखने की बिल्कुल इच्छा नहीं। आणि मला माझ्या वडिलांना बघायची बिलकुल इच्छा नाही। क्यों? क्योंकि वो कहीं और गए हैं। का कारण ते दुसऱ्या ठिकाणी। लेकिन मुझे यीशु को देखने की इच्छा है। पण मला येशूला बघायची इच्छा यहाँ आहे। तक कि पौलुस को भी देखने की इच्छा है। आणि इथपर्यंत पौलाला पण बघायची तो इच्छा आहे। पौलुस कहाँ है? पौल कुठे आहे? यीशु तो स्वर्ग में है, उसका ही है वो स्वर्ग। लेकिन पौलुस कहाँ है? पौलुस कुठे आहे? स्वर्ग में। तो मैं ये इच्छा रखकर वहाँ जाने की आशा रख सकती आणि मी इच्छा ठेवून तिकडे जाण्याची आशा ठेवू हूँ। शकते। आपको समझ में आया? इसलिए वहाँ पर जो लिखा है, एक बार इंसान चला गया तो वापस हम उसे देख नहीं सकते। आणि एकदा माणूस निघून गेला की आपण त्याला पुन्हा नाही पाहू शकत। तुझे नेत्र माझा शोध करतील पण मी नसणार। हाँ, तू मुझे ढूंढेगा, मेरी माँ इधर है, मेरा पिता क्या गया, उधर ही खड़ा है, उसको ये कुर्सी पे बैठा था। लेकिन नहीं मिलेगा। एक बार इंसान चला गया, चला गया। मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो, हाँ, कैसे? मेघ अच्छा, बादल छटकर लोप हो जाता है, अभी दिखाई देता है, क्षण में क्या हो जाता है? गायब हो जाता है ना। तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही। जो नरक में चले जाते हैं वो वापस लौट कर नहीं आ सकते। तो आगे? पुन्हा आपल्या घरी येणार नाही। हाँ, मैंने आपको क्या बताया? जो लोग ऐसे बोलते हैं गए जन्म में मैं इसका बेटा था, पति था, अब मैं वापस मेरे घर लौट आया हूँ। यहाँ क्या लिखा है? जो मर गया वो वापस अपने घर लौटकर, ऐसे ही है ना वहाँ पर, पढ़ा ना आपकी बाइबल में, अपने घर वापस नहीं आ सकता। ये हमेशा याद रखो, पूर्ण नहीं वाचत। त्याचे वस्ती स्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही। त्याचे वस्ती स्थान उसे पहचानेगा नहीं। इसलिए ये याद रखो, एक बार इंसान चला जाता है वापस वो इस पृथ्वी पर अपने घर में लौटकर नहीं आ सकता। आणि एकदा माणूस निघून गेला की पुन्हा तो आपल्या शरीरात किंवा घरात तो येऊ शकत नाही। इसलिए प्रियो, आज अगर हम देखेंगे ना तो बहुतायत लोग अपने प्राण को कीमत नहीं देते, आणि खूप सारे लोक आपल्या प्राणाला किंमत नाही देत, वैल्यू नहीं देते। किंमत नाही लेकिन देत। प्रियो, आपको मालूम है आपका परमेश्वर और मेरा परमेश्वर हमें कितना क्या कहता है? तू मेरे लिए अनमोल है, पण तुमचा देव आणि माझा देव आपल्याला म्हणतो की तू तुम्ही मेरे माझ्यासाठी लिए अनमोल बहुत आहे, कीमती तू है। माझ्यासाठी फार इसलिए किमती अपने आहे। प्राण की हमेशा ख्याल करना, म्हणून आपल्या प्राणाची नेहमी काळजी अपना घ्या प्राण हमेशा बचाना। आणि आपला प्राण नेहमी वाचवा। इसलिए सबसे पहला स्थान आत्मा को देना। आणि सर्वात पहिले स्थान आपके आपल्या जीवन में पहला स्थान आपका आत्मा होना चाहिए। आपको आपके आत्मा को स्वर्ग लेके जाना। आणि तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान तुमचा आत्मा असला पाहिजे आणि तुमच्या आत्म्याला तुम्ही स्वर्गात मुझे घेऊन जा। मेरे आत्मा को स्वर्ग पहुंचाना है आणि मला माझ्या आत्म्याला स्वर्गात और उसके पोहोचायचं आहे। लिए मुझे जो शरीर में मुझे ये काम नहीं करना है। आणि त्याच्यासाठी मला शरीरामध्ये ही कामं नाही करायची। अभी हम वापस हमारे अध्याय में जाएंगे तो हम यहाँ देखते हैं कि कुछ शरीर के कुछ काम बताए आणि गए। इथे काही शरीराची कामं सांगण्यात आली। टोटल वहाँ कितने काम है? आणि टोटल तिथे किती कामं आहेत? गिनो। गलेशियंस 5:19।
हम लोग गिनेंगे। हाँ, अभी कुछ लोग 17 बोले थे, तो 17 रॉन्ग है। कोई 16 बोल रहा है और कोई 15 बोल रहा है, तो हम लोग गिनेंगे, ठीक है। पहला जार करणे, व्यभिचार, क्या है? दूसरा अशुद्धपणा, गंदे काम, कामातुरपणा, लुचपन, मूर्तिपूजा, चिटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, खोटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा। 16 हो गए। कितने हो गए? 16। अभी हिंदी वाले पढ़ेंगे, ठीक है। व्यभिचार, गंदे काम, लुचपन, मूर्ति पूजा, जादू टोना, बैर, झगड़ा, ईर्ष्या, क्रोध, विरोध, फूट, विधर्म, डाह, मतवालापन, लीला क्रीडा। 15। कितना? मराठी में 16 है और हिंदी में 15 है। आणि मराठीमध्ये 16 आहेत आणि हिंदीमध्ये 15 आहेत। हाँ, तो हम आज ये जो हम देखते हैं ये शरीर के काम है, आणि हे सर्व शरीराचे काम आहेत। इन शरीर के काम यानी शरीर जब ये काम करता है आणि शरीर जेव्हा ही कामं करतो तो स्वर्ग के राज में प्रवेश नहीं है। आणि तेव्हा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश और नाही। अक्सर हम इस शरीर के द्वारा ये काम करते हैं। आणि अक्सर आपण शरीराच्या कारणे ही कामं बाइबल करतो। हमें स्पष्ट बताती है, 21वें वचन में लिखा है कि जो कोई ये शरीर का काम करता है वो स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं करेगा, स्वर्ग का वारिस नहीं होगा। आणि बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की जो कोणी हे कामं करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही जाऊ शकणार, त्याचा वारिस नाही होऊ हाँ, शकणार। तो हमें इन शरीर के काम नहीं करने। आणि आपल्याला ही शरीराचे कामं नाही करायचे। शरीराच्या ह्या कामाने तो शरीर की इस काम से हम काय होतं माहितीये? क्या होता है मालूम? देवाचा ह्याच्यात गौरव होत नाही परमेश्वर की महिमा इसमें नहीं और है आपल्याला हे कामं करायचे और नाही। हमें इन कामों को नहीं तर करना। मग त्याच्यातला जो 5वा जो आहे जादू टोना, और उसमें जो 5वां है जादू टोना। आज आपण जादू टोना बद्दलच पाहणार आज आहोत। हम जादू टोना के बारे में देखने वाले पुढच्या हैं वेळेला विचार करू। और अगली बार हम व्यभिचार को देखेंगे। थोडक्यात प्रत्येक शरीर प्राण आपल्याबद्दल शिकताना और शरीर प्राण आत्मा के बारे में सीखते समय त्याच्यात एक पॉइंट आपण शिकणार और आहोत। उसमें एक पॉइंट हम सीखने वाले हैं। आज आपण पाहणार आहोत जादू टोना। और आज हम देखने वाले हैं जादू टोना। काळा जादू, सफेद जादू, कोणताही जादू हा देवाला ह्याचा धिक्कार आहे। और काला जादू, सफेद जादू, कौन सा भी जादू, इस बातों से परमेश्वर को घृणा है परमेश्वर तिरस्कार करतो जादू टोण्याशी। और परमेश्वर तिरस्कार करता है जादू टोना। जादू टोण्याचा अर्थ आहे एक शैतानी शक्तीचा सहारा घेऊन त्याच्या शक्तीने, त्याच्या सामर्थ्याने वाईट काम करणं। और जादू टोना का अर्थ है कि शैतानी शक्ति का सहारा लेकर कुछ गलत काम करना। ह्या शक्तीचा वापर लोकांना नियंत्रण करणं, और इस शक्ति का इस्तेमाल लोगों को नियंत्रण में रखना मृतांशी बोलणं, और मरी हुई लोगों से बात लोकांना आपल्या करना, कंट्रोलमध्ये ठेवणं, लोगों को अपने नियंत्रण में त्यांच्या रखना पैशांच्या द्वारे स्वतःचा फायदा और करणं। उनके पैसों के द्वारा अपना फायदा करवाना। बऱ्याच अशा वाईट गोष्टी केल्या जातात। और बहुत सारी ऐसी बुरी बातें की जाती ह्या हैं शक्तीच्या द्वारे लोकांना मारलं जातं, और इस शक्ति के द्वारा लोगों को मारा आजारी जाता पाडलं है, जातं। लोग बीमार गिराया जाता कारण है शैतान हा माणसाचा वैरी आहे। क्योंकि शैतान ये मनुष्य का बैरी है। तो वैरी का? और वो बैरी तो क्यों? माणसाशी वैर का और करतो? वो मनुष्य से बैर क्यों करता है? कारण देवाने जेव्हा स्वर्गदूतांना माणसाला बनवायच्या अगोदर देवदूतांना बनवलं। और परमेश्वर ने मनुष्य को बनाने से पहले स्वर्गदूतों को बनाया असंख्य स्वर्गदूत आहेत। और असंख्य स्वर्गदूत थे। अशा या असंख्य स्वर्गदूतांमध्ये 3 प्रमुख स्वर्गदूत आहेत। और ऐसे ही स्वर्गदूतों में 3 प्रमुख स्वर्गदूत थे। एक आहे मिकाईल, और एक मिकाएल, गिब्राईल गिब्राएल आणि तिसरा आहे लुसिफर। और तीसरा है लूसीफर। मिकाईल लढण्याच्या बाबतीत, और मिकाएल लड़ने के लिए, गिब्राईल मेसेंजरच्या बाबतीत गिब्राएल संदेश देने के लिए, आणि तिसरा आहे लुसिफर, तो देवाची स्तुती उपासना करायचा। और तीसरा है लूसीफर जो पहले परमेश्वर की स्तुति उपासना पण करता है। त्याच्यामध्ये अहंकार आल्यामुळे और उसके अंदर अहंकार आने के कारण आणि तो परमेश्वराच्या तुल्य बनण्याची इच्छा ठेवल्यामुळे और परमेश्वर के समान बनने की इच्छा उसके अंदर आने के मनात विचार कारण आणला, सिर्फ मन में उसने तो बोलला सोचा नाही, और उसने बोला तो भी खाली नहीं पडला और वो नीचे गिरा दिया आणि ती गया जागा रिकामी और वो झाली। जगह खाली हो गई। म्हणून देवाने काय निर्णय घेतला? और इसलिए परमेश्वर ने क्या निर्णय या लिया? आपण आपल्या स्वरूपात मानवाची रचना और करू। आप हम अपने स्वरूप में मनुष्य को बनाए। आणि त्याने जेव्हा पाहिलं की देव मानवाला जास्त प्रेम करतोय और उसने जब देखा कि परमेश्वर मनुष्य को ज्यादा प्यार कर आणि रहा है आदमला आणि हवेला त्या जागेवर नियुक्त केलं, जी जागा कुणाची होती? स्तुती उपासना करण्याची, लुसिफराची होती। और आदम और हवा को उस स्थान पर रख दिया गया जो स्थान पहले लूसीफर का था, जो परमेश्वर की भक्ति करता था। म्हणून तिथून काय झाला? माणूस
शैतानाचा वैरी झाला। और वहाँ से क्या हो गया, शैतान अब मनुष्य का बैरी बन गया। देव ज्याला पसंत करतो परमेश्वर जिसे पसंद करता है त्या व्यक्तीशी तो घृणा करतो, और उस व्यक्ति के साथ वो घृणा करता हे है। नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखना, देव ज्याला प्रेम करतो परमेश्वर जिसे प्यार करता है त्याला तो आपला शत्रू समजतो, और उसे वो अपना शत्रु त्याचा नाश समझता है। करणं, उसका नाश करना त्याला विटाळणं, और उसे त्याला करना सत्यानाश करून, और उसका सत्यानाश कर त्याला गंधकामध्ये स्फटिकामध्ये घेऊन जाणं, और अंधकार में उसको लेकर जाना, हे त्याचं काम आहे। और ये उसका काम है। देव ज्याला प्रेम करतो परमेश्वर जिसे प्यार आणि करता देव है, कोणाला प्रेम करतो? और परमेश्वर किसे प्यार करता सर्व है, माणसांना। सारे मनुष्य को, म्हणून तो सर्व माणसांना त्रास देतो। और इसलिए वो सारे मनुष्य को तकलीफ देता है। म्हणून ही राक्षसी जी ताकद आहे और ये जो शैतानी शक्ति है, लुसिफराची, ज्याने त्याला शैतानी ताकद म्हणतो, और जिसे हम शैतानी शक्ति कहते हैं, ती शक्तीचा वापर काय होतं? येशूने त्याला शून्य केले। और यीशु मसीह ने उसे शून्यवत किया, येशूने त्याला शून्य करून और यीशु ने उसे शून्य त्याला कराया खाली केलं, त्याला पूर्ण खाली केले। और उसे पूरी रीति से खाली कर पण त्याला दिया। ताकद भेटते कुठून? तो उसको शक्ति कहाँ से मिलती त्याला है? ताकद आपल्या ख्रिस्ती लोकांकडून भेटते। और उसे शक्ति मसीहों के द्वारा मिलती है। जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती पाप करतो, जब मसीह व्यक्ति पाप करता है, हे तुम्ही इफ्सिकरांचं पत्र अध्याय 2:2 वाचू शकता। और इफ्सियों की पत्री 2:2 में आप पढ़ सकते तर हैं। जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती पाप करतात, और जब मसीह व्यक्ति पाप करता त्यांना है ती दिलेली ताकद, और उनको ये दिली ताकत, अधिकार, सामर्थ्य तो काढून घेतो और वो निकाल कर आणि देता है, त्याचाच वापर तो या पृथ्वीवर करतो। और उसी का इस्तेमाल इस पृथ्वी पर करता है। हे नेहमी लक्षात ठेवा। ये हमेशा याद रखना। म्हणून प्रियांनो, जादूटोणा ही एक वाईट शक्ती और आहे इसीलिए प्रियो, जादूटोना ये बुरी शक्ति है, आणि ती प्राचीन काळापासून बनलेली आहे। और प्राचीन काल से वो बनी म्हणून हुई है। देवाने आज्ञा दिली इस्रायली लोकांना, तू जादूटोणा करू नको। और इसलिए परमेश्वर ने आज्ञा दी इसराइलियों को कि तू जादूटोना मत कर। जादूटोणा करणं मना आहे। जादूटोना करना मना है। भक्तांकडे जाणं, भक्तों के पास बाबांकडे जाना, जाणं बाबाओं के पास जाना, किंवा कुणाला मोहनी करणं, या फिर किसी को काही नहीं अंगठ्या करना, घालणं, और कुछ धागे दुबे घालणं, और धागा दोरा पहनना, लिंबू मिरच्या या सगळ्यांचा सहारा और घेणं, नींबू मिर्ची इसका सहारा लेना, किंवा कुणाकडे जाऊन कुणाच्या अंगात आलं सांग मी पास होणार का? तू बसेल अंगात, तर ही अंगात येणं म्हणतात देवाला देवाला देवा देवाचा नाही येत, और बदन में आने के बाद लोग बोलते हैं उसके अंदर भगवान आएगा। शैतानी शक्ति। वो शैतानी शक्ति है। आणि शैतान वाईट शक्ती माणसांमध्ये फूट टाकतो। तुझ्याच बाजूवालीने, तुझ्याच नंदीने, तुझ्याच वहिनीने तुझ्या विरुद्ध असं केलंय असं म्हणून ते काय करतात, तो विष कालवतो। और तेरे अड़ोस पड़ोस के लोगों ने, तेरे घर के लोगों ने तेरे साथ ऐसा किया है, इस रीति से उसके अंदर जहर मिलाता है। तर शैतानी जादूटोणा ही एक शैतानी शक्ती आहे और जादूटोना ये एक शैतानी आणि शक्ति है। देवाला बिलकुल आवडत नाही की माणसाने त्याचा सहारा घ्यावा। और परमेश्वर को बिल्कुल अच्छा नहीं लगता कि मनुष्य उसका सहारा ले। देव जादूटोणाचा तिटकारा का करतो? और परमेश्वर जादूटोना से घृणा क्यों करता है? देवाने आपल्याला बनवलेलं आहे। परमेश्वर ने हमको बनाया। म्हणून देवाची इच्छा आहे की माणसाने देवाचा सहारा घ्यावा, देवाच्या भरोशावर राहावं, देवाच्या शक्तीवर भरोसा करावा, देवाची मदत घ्यावी। और परमेश्वर की इच्छा है कि मनुष्य परमेश्वर का आसरा ले, उसका सहारा ले, और उसकी शक्ति के ऊपर वो आधारित रहे। देव सर्व सामर्थ्य आहे, और परमेश्वर सर्व सामर्थ्य है। देवाला सर्व शक्य आहे। परमेश्वर के लिए सब कुछ संभव है। इथपर्यंत की तो लुसिफर म्हणतात ना, लोक घाबरतात शैतानी शक्तीला, ती शैतानी शक्ती सुद्धा देवाच्या नावाला कापते, घाबरते आणि त्याच्या पुढे शून्य आहे। और यहाँ तक जो लोग शैतानी शक्ति को डरते हैं, उस शैतानी शक्ति भी परमेश्वर के सामने थरथर कांपने लगती है। बायबल आपल्याला सांगतं की इस्रायलवर कोणताही जादूटोणा लागणार नाही। 23:23 गणना 23:23 मध्ये, नंबर्स 23 में पढ़ सकते हैं। और गिनती अध्याय 23 में आप पढ़ सकते हैं, वहाँ पर लिखा है इस्राएल पर कोई भी जादूटोना म्हणून नहीं जेव्हा चलेगा। बिलामला घेऊन आला, बालाक जेव्हा घेऊन आला, और जब बालाक बिलाम को लेकर आया, तर त्याने श्राप द्यायच्या वेळेला त्याच्या तोंडून काय काढले? आशीर्वाद काढले। और वो श्राप देने के समय पर परमेश्वर ने उसके मुंह से आशीष म्हणून को देवाने निकाला। त्याला आशीर्वाद दिला आहे। और इसलिए परमेश्वर ने जिसको आशीष दिया, त्याला श्राप देणं म्हणजे जादूटोणा करणं। जादूटोणा हा एक श्रापेचा पण प्रकार आहे। और उसको श्राप देना मतलब जादूटोना करना, जादूटोना एक श्राप देने का भी प्रकार है। म्हणून ते करण्यास मनाई आहे। और ये करना मना है। परमेश्वराने त्यांना मृत्यूदंड ही शिक्षा दिली आहे। और परमेश्वर ने उनको मृत्यु ही शिक्षा दी। जो कोणी जादूटोणा करतो जो कोई जादूटोना किंवा करता है जादूटोणा शक्तीकडे जातो, या फिर जादूटोना शक्ति के त्यांना पास जाता मारून है, टाकण्याची शिक्षा दिली आहे। उनको मार डालने की शिक्षा आपण दी। काही वचन वाचूया। कुछ वचन को हम पढ़ेंगे। आपण वाचू निर्गमन अध्याय 22, निर्गमन अध्याय 22, निर्गमन निर्गमन अध्याय 22 अध्याय 22 त्याचं 18। उसका 18। चिटकी लीला जीवंत ठेवू नये। हाँ, जो भी जादूटोना करते हैं उनको तुम जिंदा नहीं रखना। लेवी 19, लेवी अध्याय 19।
लेवी लेवी 19 अध्याय 19 त्याचं 26. पुस्तक 26. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका, तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकून मुहूर्त पाहू नका. हा, बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं मांस रक्तासकट खाऊ नका, कारण जादूटोणा क्रिया सिद्धी प्राप्त करण्यासाठी, जादूटोणा ही शक्ती सामर्थ्य मिळण्यासाठी, वाईट शक्ती मिळण्यासाठी लोक मांस रक्तासकट खातात. और परमेश्वर ने कहा है कि तुम मांस खून के साथ खून समेत मत खाना, क्योंकि जो शैतानी शक्ति को प्राप्त करने के लिए जादू टोना करने वाले लोग मांस खून के साथ खाते हैं. वाईट शक्ती वाईट केल्याने मिळते, और बुरी शक्ति बुरा काम करने से मिलती हे है. नेहमी लक्षात. ये हमेशा याद रखो. म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली आहे की तू मांस रक्तासकट खाऊ नये, और इसलिए परमेश्वर ने आज्ञा दी तू मांस खून के साथ मत कारण खाना, रक्तात प्राण आहे. क्योंकि खून में वाचा प्राण है है. ना? आपने पढ़ा है ना? जेनेसिस 9 घरी जाऊन नक्की वाचा. उत्पत्ति 9 घर पर जाकर जरूर पढ़ना तर है. ही देवाने दिलेली आज्ञा आहे. और ये परमेश्वर ने दी हुई आज्ञा त्याच्या है. अगेन्स्ट तो करवतो माणसांना, ज्याला पण ही वाईट शक्ती पाहिजे त्याला अशी वाईट विद्या शक्ती की वश केलं पाहिजे. अशी अशी जी वाईट शक्ती करणाऱ्याला त्याला मांस खायला सांगतो, मांस खा. और जिसको बुरी शक्ति चाहिए उसको दुष्ट कहता है तू मांस खा. रात्री 12 ते 3-4 वाजेपर्यंत जागायला कधी कधी काही लोकांना नागडं करवते. ती शक्ती म्हणजे तू नागडं होऊन की सिद्धी घेण्यासाठी असं बस, जप कर, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून नवीन करारामध्ये तुम्ही वाचू शकता ॲक्ट्स 19:19 म्हणजे प्रेषितांचे कृत्य अध्याय 19:19 मध्ये वाचू शकता की जादूटोणाची जी पुस्तकं होती ना ती जाळली जेव्हा ते लोक जादूटोणा करणारे लोक जेव्हा येशूकडे आले. और प्रेरितों के काम अध्याय 19 में आप पढ़ सकते हैं कि जो जादू टोना करने वाले जब परमेश्वर यीशु के पास आए तो उन्होंने उनकी पुस्तकों को जला दिया. जाळून टाकले. जला दिया. त्यांनी दाखवलं की आता आम्ही येशूकडे विश्वास ठेवतो, देवाच्या शक्तीचा सहारा घेणार, आता आम्ही वाईट शक्तीचा सहारा नाही घेणार. उन्होंने कहा कि अभी हम परमेश्वर की शक्ति का सहारा लेंगे, शैतानी शक्ति का सहारा नहीं लेंगे. जसं आपल्याकडे हे बायबल आहे, और जैसे हमारे पास ये बाइबल है त्याला म्हणतात पवित्र बायबल, और इसे कहते हैं पवित्र बाइबल, तसं जादूटोणाची पण पुस्तक आहे. तो वैसे ही जादू टोना करने वाले की भी आणि पुस्तक ते है. पुस्तकं वाचून ते लोक ती सिद्धी प्राप्त करतात, शक्ती प्राप्त करतात. और वो पुस्तक को पढ़ने के बाद वो भूत सिद्धि को प्राप्त करते हैं. त्याच्यात कधी कधी तर राख पण खावी लागते आणि सांडास पण खावी लागते. और कभी कभी उसमें रात भी खानी पड़ती है और दूध भी खाना पड़ता मी है. एका माणसाची साक्ष वाचली, म्हणजे माझ्या समोर ऐकण्यात आली, त्यांनी सांगितलं म्हणून मी आज तुम्हाला बोलू शकते. और एक मनुष्य ने मेरे सामने वो बताया है, इसलिए मैं आपको आज बता सकती हूँ. की तो पण जादूटोणा करणारा होता. वो भी मेरे जादू टोना करने वाला ही था. हा. गांव में था ऐसे, मतलब वो जो सोखा होते हैं ना, दोनों का ऐसा चल रहा था. तो बाद में मालूम आपको आदमी क्या करता था, हर 5 मिनट बाद जाके वो पेशाब पी के आता था खुद का. फिर मैं इतना बदमाश था, मैं उसकी परीक्षा लिया. बोला तुमने इतना सब कुछ नाले, तुम DDT का फुल फॉर्म बताओ. लास्ट तक नहीं बता पाया. ये हमेशा याद रखो. लोगों ने बताया कि वो जाके बार बार 5-5 मिनट पेशाब को खुद को मतलब पी के खिलाता था, फिर अपना खाता था. अभी आपको समझा, ये सिद्धि प्राप्त करने के लिए गंदी वस्तू पीना, गंदी वस्तू खाने को बोलते थे. आणि ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी घाण वस्तू खायला आणि प्यायला सांगतात. अपना ही पेशाब पीना, जबकि बाइबल में लिखा है पेशाब एक गंदी है. हमारे शरीर का सारा कचरा जो होता है ना वो पेशाब से निकलता है. हमारी किडनी को साफ रखता है पेशाब, मतलब किडनी से निकलकर गंदगी निकल जाती है. लेकिन लोग वही पेशाब, शैतान वही पेशाब पीने के लिए बोलता है. तो ये सिद्धि प्राप्त करने के लिए बहुत कुछ है. आणि ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी खूप काही आहे. इसलिए उन पुस्तकों में लिखा है, शैतान ने भी पुस्तक लिखे हैं. आणि शैतानाने पण पुस्तके लिहिलेली आहेत. इसलिए बाइबल हमें बताती है कि बाइबल के सिवा हमें दूसरी पुस्तकों को पढ़ना मना है. आणि बायबल आपल्याला सांगतं की बायबल शिवाय दुसरी पुस्तकं वाचणं आपल्याला मना आहे. इसलिए जिन लोगों ने यीशु पर विश्वास किया, ऐसी शक्ति, ऐसा काम करने वाले, उन्होंने उन पुस्तकों को जला दिया. आणि ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला अशी विद्या करणाऱ्यांनी काय केलं, ती पुस्तकं जाळून टाकली. मालूम हुआ? तो इसलिए प्रियो, ये बुरी शक्ति है. आणि म्हणून प्रेरणा ही वाईट शक्ती ये आहे. इंसान का बुरा करती ही है, माणसाचं वाईट करते, भला नहीं करती. चांगलं नाही करत. जो जादूटोना ये जो शक्ति है, जादूटोना ही जी शक्ती आहे ये लोगों का भला नहीं करती, ही लोकांचं चांगलं नाही वो बुरा करत, करती ती है. वाईट करते. और परमेश्वर क्या चाहता है? आणि देवाची काय इच्छा हम आहे, इंसानों का अच्छा करें. आणि आपण माणसांबरोबर चांगलं हमारा करावं. परमेश्वर मनुष्य का अच्छा करता है. आणि आपला देव माणसांचं चांगलं करतो.
करतो मुझे बताओ, आप अपने बच्चों का बुरा करते हो या भला करते हो? आणि मला सांगा तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं करता वाईट करता? हाँ, अच्छा करते हैं। क्यों अच्छा करते हो? का चांगलं करता? हाँ, आपके बच्चे हैं ना, आणि तुमची मुलं तो आहेत. वैसे ही हर इंसान परमेश्वर के बच्चे हैं। आणि तसंच प्रत्येक माणूस देवाचं मुलं आहे इसलिए परमेश्वर कभी इंसान का बुरा नहीं आणि करता। म्हणून देव कधीच माणसांचं वाईट नाही करत. शैतान है जो इंसानों का बुरा करता है। आणि शैतान आहे जो माणसांचं वाईट करतो. इसीलिए कोई भी इंसान इस शक्ति का सहारा न ले, आणि कोणत्याही माणसाने शैतानी शक्तीचा सहारा घेऊ नये. ये कहने का मुख्य उद्देश्य आणि है। या सांगण्याचा मुख्य उद्देश आहे. इसलिए वहाँ पर लिखा है कोई मांस लहू के साथ न खाए। आणि दूसरा, म्हणून कोणतेही मांस रक्तासकट तुम्ही खाऊ नये. तुम्ही काही मंत्र तंत्र करू नका. हाँ, तंत्र मंत्र कोई सिद्धि प्राप्त नहीं है। जब 12 से 3 बजे तक बैठो, मुझे भी बोला गया था कि तुम 12 से 3 बजे तक मूर्ति को देखने के लिए बोला था। मेरे कुंडली में लिखा था निकाल के, तुम बहुत पावरफुल व्यक्ति बनेगी। मुझे उठाते थे रात को, उठ के देख, हकी को देखने के लिए बोलते थे, उधर देखने का सिर्फ। मैं सो जाती थी, एक दिन भी मैं बैठ नहीं पाई। आणि एक दिवस पण और मैं प्रभु को बहुत धन्यवाद देती हूँ आणि देवाला मी खूप कि धन्यवाद प्रभु ने देते मुझे जादूगर में होने नहीं दिया। की देवाने जादूगरणी होऊ नाही दिलं. लेकिन शादी यीशु में आने से पहले मुझे हाथ देखने आता था, आणि येशूमध्ये यायच्या अगोदर मला हात बघायला यायचा लोगों को देखकर पढ़ना आता था। आणि लोकांना बघून त्यांना मी वाचायची. ये सिद्धि मैंने की नहीं थी, लेकिन मुझे मिल चुकी थी। आणि ही स्थिती मी केली नव्हती पण मला शैतान की इच्छा थी कि मैं उसकी सेवा करूं। आणि शैतानीची इच्छा होती की मी त्याचीच सेवा और मैं करावी. प्रभु को कभी कभी इस विषय पे जब सोच, मैंने तो कुंडली फाड़ दी, आणि ती प्रभु कुंडली ने फाड़ जलाया, पहले फाड़ा फिर जलाया, क्योंकि ऐसी वस्तुओं को रखने का नहीं, फाड़ने का नहीं, जलाने का। आणि अशा वस्तूंना फक्त फाडायचं नाही पण जाळून टाकायचं. तो शैतान इस्तेमाल करना चाहता था मेरा गलत काम के लिए, आणि शैतानाला माझा वापर करायचा होता चुकीच्या कामासाठी. लेकिन प्रभु की दया कि प्रभु ने ये होने नहीं दी पण देवाची दया देवाने होऊ नाही दिल्या और मुझे उसकी दासी बना दिया। आणि मला त्याची दासी तो बनवलं. प्रभु को धन्यवाद। मी देवाला खूप तो धन्यवाद कहने का उद्देश्य ये है कि ये जो है ना तंत्र मंत्र, तो जब बोलते बोलते कुछ वो देता है, फिर वही बोल के क्या हो जाता है, ताकत आ जाती है, वो शैतानी ताकत आ जाती है। आणि इसलिए जसं वहाँ लिखा है तंत्र मंत्र का। जैसे आप जादू टोना वाले के पास जाओगे आणि जसं तुम्ही जादूटोणा करणार तो वो आहे लोग बोलेंगे हा मंत्र घ्या, हा बोलायचा, और ये लोग बोलेंगे कि ये मंत्र लो और इसे बोलना है. हाँ 1 तास बोलायचं। 1 घंटा इसे बोलना है. फिर वो बोलते जाओगे आणि तुम्ही बोलत जा तो आप आत्माओं को बुलाते हो, तुम्ही आत्म्यांना बोलवता उन आत्माओं को अपने जीवन में बुलाते हो। आणि त्या आत्म्यांना आपल्या जीवनात बोलवता. जब आप जादू टोना शक्ति के पास जाते हो तो आप उन आत्माओं को अपने अंदर बुलाते हो। आणि जेव्हा तुम्ही जादूटोणाच्या शक्तीकडे जाता तेव्हा तुम्ही त्या आत्म्यांना आपल्यामध्ये बोलवता. ये याद रखो, हे लक्षात इसलिए ठेवा. इसे करना नहीं कहा है। आणि म्हणून मी करायचं नाही सांगितले. व शुकून मुहूर्त पाहू नका. हाँ, मुहूर्त तो देखते हैं ना, ज्योतिष देखते हैं, आज सा दिवस तुमचा असा जाणार। और आज का दिन आपका ऐसे रहेगा. सकाळी सकाळीच लोकांच्या घरात टीव्ही चालू होऊन जातो, और सुबह आज का दिन ऐसा बोलणे, आज तुला राशी, फिर तुला कोण है, सिंह राशि, सिंह राशि वाले लोग, अच्छा आज एक्सीडेंट है, ओ मैं बाद में जाऊंगा, ये मना है। आणि हे सर्व मना. पेपरामध्ये पहले, अभी तो ज्यादा कोई लोग पेपर पढ़ते नहीं, लेकिन पहले पेपर में लोग खास वो लेने के लिए आज का दिवस कैसा रहे देखने के लिए जाते। ये सब करना मना है क्योंकि ये शैतानी शक्ति है। आणि हे सर्व करणं मना आहे कारण ही सगळी शैतानाची शक्ती आहे. पूर्ण वाचेल। अभी डिटरनॉमी निकालो, अनुवाद काढूया. व्यवस्था विवरण अनुवाद 18, 18. डिटरनॉमी अनुवाद 18, 18 उसका 9 से 12, 9 ते 12. उसका 9 से 12। 9 ते 12. तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगळ कृत्य करायला शिकू नकोस. संसार में अमंगल, इसे अमंगल कहा है, अशुद्ध कहा है। आपल्या मुलांचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, जादू टोना करने के लिए बच्चों को अर्पण करना पड़ता है, उन्हें आग में जलाना पड़ता है, वैसे तुम न करना। चेटूक करणारा, हाँ, जादू टोना करना, मैजिक करना, वो शकुन मुहूर्त पाहणारा, जो भी थोड़े समय पहले हमने देखा। आणि मंत्रतंत्र करणारा, जादूगर, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. ऐसा तुम नहीं करना। मृतकों को पूछना
या छाछू करना, ये सब हम नहीं करना है। कारण जो कोणी असली कृत्य करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे परमेश्वर ऐसे व्यक्तियों से घृणा करता है, वीट आता है, तिरस्कार करता है। आणि त्यांच्या असल्या अमंगळ कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्याकडून घालून देत आहे। हाँ, इसीलिए वो लोग ऐसा काम करते थे, इसलिए उनको निकाला। तुम देश में अधिकारी होने जा रहे हो, तुम ऐसे काम नहीं करना। इसलिए अगर आप रेवलेशन में भी आप पढ़ोगे ना, तो दूसरी मृत्यु बताई गई है, जिसे अग्नि का सरोवर, आग का सरोवर बोला गया है। झील, आग की झील, आग की झील, उस आग की झील में जादू टोना करने वाले जाएंगे, ऐसा लिखा है। आप पढ़ सकते हैं रेवलेशन 21 उसका 8, प्रकाशित वाक्य 21 उसका 8वें वचन है। प्रकाशित वाक्य आधी 21 से 60 मध्ये वाचू शकता की ज्यांना दुसरी मृत्यू आहे त्याच्यामध्ये जे जादूटोना करणारे आहेत ते जाणार आहेत। हाँ, और हम पढ़ेंगे मीका अध्याय 3, मीका अध्याय 3, मीका अध्याय 3 उसका 7। त्याचं 7। मीका अध्याय 3 उसका 7। त्याचं 7। दृष्टी लज्जित होतील, दैवज्ञ फजित होतील, ते सर्व आपली दाणे झाकतील, कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही। 5 का 12। तुझ्या हातची चिटकी मी नष्ट करीन। तेरे हाथ के, अभी देखो याद रखो, परमेश्वर कहता है मैं तेरे हाथ से किए गए सारे जादू टोना को मैं नष्ट करूंगा। तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाही। तुझमें अब जादू टोना करने वाला, तंत्र मंत्र करने वाला, करने वाला नहीं रहेगा। तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन। तेरे अंदर से मैं सारी मूर्ति पूजा को, सारे अंदर हृदय में लिखी हुई मूर्तियों को, लाटों को नष्ट करूंगा। तू यापुढे आपल्या हातांच्या कृतींच्या पाया पाडणार नाही। हाँ, मनुष्य के हाथ के बनाए हुए मूर्तियों के सामने तू दंडवत नहीं करेगा। इस रीति से परमेश्वर ने आज हमें छुटकारा दिया है। आणि अशा रीतीने आज देवाने आपल्याला सुटकारा आज दिला। हमारे अंदर से सारी जादूटोना की क्रियाओं को परमेश्वर ने नाश किया। आणि आज आपल्यामधून सर्व जादूटोनाच्या क्रियांना देवाने नाश केलेला आहे। शरीर के काम है जादूटोना। शरीराची काम आहे जादूटोना। हम मसीह में आने से पहले जादूटोना वालों के पास गए होंगे, आणि आपण ख्रिस्त याच्या अगोदर जादूटोना करणाऱ्यांकडे गेलो लेकिन असेल, अब हम नहीं जा पण सकते। आता आपण नाही ये जाऊ। शैतानी शक्ति है, ये प्रभु चाप कहता है, आणि शैतानी शक्ती असं देऊ और हम इसका सहारा नहीं लेना। आणि आपण हिचा आसरा घेऊ। हमें हर बातों में मसीह का सहारा लेना। आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला ख्रिस्ताचा कुछ आसरा भी घ्यायचा हुआ आहे। तो हमें प्रभु का सहारा आणि लेना, काही झालं तरी देवाचा आसरा रुके घ्यायचा रहना आहे। है। थांबून राहायचंय। जब प्रभु कार्य करेगा करने देना है, आणि जेव्हा देव कार्य करेल करू द्यायचं। लेकिन हम जल्दी काम होने के लिए कभी शैतानी शक्ति का सहारा नहीं लेना। पण लवकर काम होण्यासाठी कधीही शैतानी शक्तीचा सहारा नाही ये घ्यायचा। प्रभु हमसे चाहता है। आणि ही आज देवाची आपल्याकडून इच्छा आहे। तब यहाँ पर आज जो वचन आज हमारा आया है, हमारे शरीर के अंदर जादू टोना का बंधन होता है। आणि आपल्या शरीराच्या आत म्हणजे जादूटोनाची बंधनं असतात। हमारी पीढ़ी से जो लोगों ने किया है जादू टोना, आणि पिढीपासून जे जादूटोना लोकांनी केलेला आहे, हाँ, उसके कभी असर हमारे अंदर आ जाते हैं। आणि त्याचा कधी असर आपल्यामध्ये येतो। हम मसीह में हैं, हमें जादू टोना नहीं लगेगा, आणि आपण ख्रिस्तात आहोत, आपल्याला जादूटोना नाही लेकिन जब लागणार। हम कमजोर होते हैं, पण जेव्हा आपण निर्बल निर्बल होते होतो हैं, या हम मसीह की कोई आज्ञा का उल्लंघन किया है, किंवा आपण कोणत्या ख्रिस्ताच्या आज्ञेचं उल्लंघन या केलेलं आहे, पाप में जीवन व्यतीत कर रहे हैं, किंवा पापात जीवन व्यतीत करत आहोत, तो जादू टोना का हल्का सा असर जरूर होगा। आणि जादूटोनाचा हलकासा असर नक्की होईल। पूरा तो नहीं लगेगा, पूर्ण तर नाही लागणार, पूरा नहीं लगेगा आपको, पूर्ण नाही लागणार, लेकिन पण उसका थोड़ा सा हल्का सा असर होगा, आणि थोडासा असर होईल, क्योंकि प्रभु आपको हमेशा बचाता है। कारण देव तुम्हाला नेहमी वाचवतो। इसीलिए प्रियो, हमेशा मसीह होने के नाते इस स्पिरिट से रोज लड़ना है। आणि तुम्ही ख्रिस्ती असण्याच्या नाते तुम्ही आत्म्याशी रोज क्या लढायचं। मालूम कितने जन आपके विरोध में क्या क्या जादू टोना करते होंगे। आणि काय माहिती किती सारे लोक तुमच्या विरोधात काय काय जादूटोना आपको करत रोज असतील। इतना ही बोलना है कि प्रभु रोज एकच बोलायचं दिन देवा, भर में मेरे लिए, मेरे कुटुंब के लिए जितनी भी दुष्ट की ओर से मनुष्य के द्वारा बनाई गई योजनाओं को मैं यीशु नासरी के नाम से घाकर नष्ट करता हूँ। आणि प्रभू माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी दृष्टाच्या द्वारे माणसांकडून जी काही योजना बनवण्यात आलेली आहे ती सगळी योजना मी येशूच्या नावाने तोडून टाकतो। क्योंकि यीशु का नाम जादू टोना को शक्ति को तोड़ता है। कारण येशूचं नाव जादूटोनाच्या शक्तीला तोडतं। यीशु के लहू से मुझे, मेरे कुटुंब को कवर करता है। आणि येशूच्या रक्ताने मला, माझ्या कुटुंबाला मी कव्हर करतो। यीशु का लहू हमें सुरक्षित रखता है। येशूचं रक्त आपल्याला सुरक्षित हमें ठेवतं।
जादू टोना लगने नहीं आणि देता। आपल्याला जादूटोना लागू नाही देत। यहाँ तक अगर जादू टोना करने वाला व्यक्ति आणि इथपर्यंत जादूटोना करणारा व्यक्ती आपके सामने आ गया तुमच्या समोर आला और कहेगा आणि म्हणेल मैं तुमको वाट लगाता हूँ, तुमको पागल करता हूँ, अंधा करके भगाऊंगा तुमको, ऐसा बोलेगा तो भी आप बिंदास रहना, बोलना ये तुम्हारे लिए भविष्य ले लिया है। हाँ, मैंने ऐसे ही बोला था, आणि मुझे भी मी ऐसा ही बोला मला गया, पण असंच बोलण्यात आलं होतं, ऐसा ही बोला था। असंच बोललेलं। तो मैंने बोला ये तुम्हारा भविष्य बदल रहे आणि मी हो, म्हटलं मुझे तुम्ही नहीं तुमचं भविष्य होगा कुछ। सांगताय, मला काही नाही होणार और नहीं हुआ मुझे, आणि मला काही नाही झालं उसका ही हुआ। आणि त्याचंच झालं। अगर आप डर गए, आणि जर तुम्ही घाबरलात आप कचर गए या आपको ऐसा लगा खाने के हिच्याकडे शैतानी शक्ति है, और क्या मालूम इसके पास शैतानी शक्ति है, लग बिग गई तो लागली बिगली तर। आप भूल मत जाना कि आपके पास परमेश्वर की शक्ति है, आणि तुम्ही विसरून जाऊ नका की तुमच्याजवळ देवाची आपके शक्ती पास आहे पवित्र आत्मा शक्ति है। आणि तुमच्याजवळ पवित्र आत्म्याची शक्ती और आहे पवित्र आत्मा में इतनी शक्ति है आणि पवित्र आत्म्यामध्ये इतकी कि वो शक्ती आहे एंटी क्राइस्ट को रोके रखा है। की ख्रिस्त विरुद्ध त्याने थांबवून ठेवले। बाइबल हमें बताता है बायबल आपल्याला सांगतं संसार में जो है जगात जो आहे उसमें से बड़ा है जो तुम में है, आणि त्याच्यापेक्षाही मोठा आहे जो आपल्यात तो आहे तुम्हारा शरीर पवित्र आत्मा का मंदिर है, आणि तुमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे इसलिए तुम्हें कोई भी जादू टोना नहीं लगेगा। आणि म्हणून तुम्हाला कोणताही जादूटोना नाही इसलिए लागणार। कोई भी बाबा भगतगिरी कोई भी कुछ करने वाला अंगा फूकी करने वाला आपके यहाँ तक आके ऐसा करेगा तो डरो मत। आणि कोणताही जादूटोना करणारा तुमच्यावर काही करेल तेव्हा तुम्ही घाबरू नका। मन में भी ऐसा हल्का सा भी एक सोच नहीं लाना, काय माहिती त्याचा जादू टोना तो नहीं लागला, खाना खाया होगा शायद पेट में बदहजमी आई होगी, वो ऐसा मत सोचना उसने ऐसा बोला इसलिए शायद मेरे पेट में डिस्टर्ब होगा, ऐसा कुछ नहीं। सीधा अपना विश्वास प्रोक्लेम करना, आणि सरळ तुमचा विश्वास तुम्ही घोषित करा, हमेशा याद रखो। नेहमी लक्षात ठेवा। इसलिए जादू टोना शक्ति से डरो मत, आणि जादूटोना शक्तीपासून घाबरू वो नका। हारी हुई ही शक्ति, हारलेली शक्ती आहे वो हमारे जीवन में काम नहीं कर आणि सकती। ती आपल्या जीवनात काम नाही करू शकत। लेकिन आज भी आप में से कुछ लोग जादू टोना को बिलीव करते हैं, इसलिए आज वचन आया। आणि आजही तुमच्यामध्ये काही लोक जादूटोण्यावरती विश्वास ठेवतात म्हणून हे वचनाचा आहे। जादू टोना है जादूटोना आहे लेकिन आपको नहीं लगेगा, पण तो तुम्हाला नाही लागत। आपको खाने में डालने दो, तुम्हाला जेवणात टाकू पीने द्या, में डालने दो, पाण्यात टाकू द्या, किसी में भी डालने दो, कशातही टाकू द्या, आपको लगेगा। तुम्हाला लागेल का? बाइबल क्या बताती है? बायबल काय सांगतात? हाँ, तुम प्राणनाशक विष भी पी लोगे तो तुम्हें बाधा, तो प्राणनाशक विष पिएगे तो बाधा नहीं होगा, तो फिर अगर खाने में कुछ द्राख डालने दो, मट्टी डालने दो, कुछ भी डालने दो, कुछ नहीं होगा, क्योंकि हम सब कुछ क्या करते हैं, प्रार्थना करके शुद्ध कर देते हैं ना। तिमोथी की पत्री में क्या कहा है? आणि 4 जादूटोण्याबद्दल काय म्हटलंय? वचन और प्रार्थना से सब कुछ शुद्ध हो जाता है। तो हम क्या करते हैं, कुछ भी सामने कोई दिया, आणि कोणी समोर आपल्याला काही दिलं, हाँ, राख डाल के दिया, राख टाकून दिली, मिर्ची पाउडर डाल के दिया, मिरची पावडर टाकून दिली, मसाला डाल के दिया, मसाला टाकून कुछ दिला, भी डाल के दिया काही टाकून या दिलं, जहर डाल के किंवा दिया, बीज टाकून दिलं, प्रभु ये खाना आपने दिया, आणि प्रभू हे जेवण तू दिलंयस। धन्यवाद। इसे हम यीशु के नाम से, यीशु के लहू से शुद्ध करते हैं, त्याला आम्ही येशूच्या नावाने आणि त्याच्या वचनाने शुद्ध पवित्र करते हैं, पवित्र करतो। यीशु के नाम से येशूच्या ये खाना नावाने खाते हैं। हे जेवण आमीन। जेवण आमीन। खा लेते हैं। आणि जे तो खाऊन घेतो हमें कुछ भी नहीं लगेगा। आणि आपल्याला काही नाही हम लागत। सादा वड़ा पाव भी प्रार्थना करके खाते हैं, आणि आपण वडापाव पण प्रार्थना करून खातो है ना। कितनी भूख लगने दो, आणि किती भूक लागू द्या, गरम गरम वड़ा पाव लेते ही ऐसा प्रार्थना नहीं किया, निकाल के बोलते प्रभु धन्यवाद, मैंने दिया इसलिए धन्यवाद, फिर खा लेते। सच्चे नहीं, कभी कभी हो जाता है ना, बहुत भूख लगने पे हम तुरंत एक वड़ा का घास खा लेते, अरे प्रार्थना नहीं किया, प्रभु वड़ा पाव दिए इसलिए धन्यवाद, इस प्रकार से यीशु के नाम से आमीन। शॉर्ट में प्रेयर कर देते, शॉर्ट कभी लंबी प्रेयर नहीं होता है हमारा, और फिर वापस वो खाया हुआ घास डाल देते, या फिर मुंह में रखकर ही बोलते हैं कोई कोई। इसलिए प्रार्थना से और वचन से सब शुद्ध होता है, आणि म्हणून प्रार्थनेने आणि वचनाने सगळं काही शुद्ध इसलिए होतं। डरो मत। म्हणून घाबरू नका। शरीर के काम
ये जादू टोना है, आणि शरीराची काम हे जादूटोना आहे, लेकिन हम नहीं करना है। पण आपण नाही और करायचं. प्रभु की दया से हम इस पर जय पाए हैं। आणि देवाच्या दयेने आपण याच्यावरती जय प्राप्त हम नहीं केलेला आहे. करते। आणि आपण नाही हम करत. इस शक्ति के पास बिलीव नहीं आणि करते, आपण या शक्तीवरती विश्वास नहीं नाही हमें करत. उसका असर होगा। आणि नाही त्याचा असर नाही आपल्या आप में से शक्तीवर. बहुत से लोग अभी भी, बहुत से यानी बहुत नहीं है, लेकिन कुछ कुछ है जो प्रभु ने मुझे बताया, इस पर विश्वास मत करो। आणि तुमच्यामध्ये काही लोक आहेत जे विश्वास ठेवतात की तुम्ही विश्वास कोई ठेवू. अगर आपको बोलेगा अगं ती बाईच्या अंगात आली, ए बाई मला चालत नाही, काय बोलू नको माझ्याबद्दल. मेरी माँ भी जब जिंदा थी तो वो भी मुझे तेरे माझा येशू बोले तेच खरं, बाकी सगळं बोलणारं खोटं. इतना चिडली ती, बाकी सगळं तू खोटारडी आहे, तू ज्याच्यावर विश्वास करते ते पण खोटं आहे, माझा येशू खरा. नेक्स्ट टाइम कभी मुझे उसने नहीं बताया कि मैं पूछ के आई, मैं ये करके आई, वो करके आई. उसको हमेशा लगता था मैं कभी कुछ बोल दी तो, क्योंकि पहले तो मैं बहुत डरती थी माँ को, लेकिन जब यीशु में आने के बाद मुझे प्रभु साहस दिया गलत बोलने का, विरोध करने का. आणि जर कोणी चुकीचं बोलतंय येशूमध्ये आल्याच्या नंतर मी त्याचा विरोध करू लागले. नहीं मैं आईचं सांगते नहीं, बहुत डरती थी, बहुत डर होती, लेकिन यीशु के मामले में मेरा डर निकल गया. आणि येशूच्या बाबतीत माझी भीती निघून गेली. ये प्रभु की है. आणि हे देवाने केलं. तो कहने का उद्देश्य प्रियो, तो शरीर के काम है ये. आणि हे शरीराची कामं अगर आहे. आप में से कोई भी अगर ये करता होगा आणि जर तुमच्यामध्ये कोणी करत तो असेल प्रभु से क्षमा मांगो, तर देवाकडे क्षमा मागा. उस शक्ति के विरोध में उस बंधन को तोड़ दो आणि त्या शक्तीच्या विरोधात जाऊन ती बंधनं तुम्ही तोडून टाका और उससे मुक्त हो जाओ. आणि त्याच्यातून मुक्त है व्हा. ना, मेरे अंदर से जादूटोना क्रिया को, मैं काम को निकाल देता हूँ. आणि माझ्यामधून मी जादूटोनाच्या क्रियाला त्याचा मी नाश करतो हाँ, मेरे अंदर से निकल जाए. आणि माझ्यामध्ये निघून इस जातो. रीति से आपको प्रेयर करना. आणि अशा रीतीने तुम्हाला प्रार्थना करायची. आप भी हम लोग प्रेयर करने वाले हैं. आणि आजही आपण प्रार्थना करणार आहोत. अगर आप में से ऐसा किसी को भी लगता होगा कि आपको जादूटोना किया है, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावरती कोणी जादूटोना तो केला आज आहे, वो बंधन हम तोड़ेंगे. मग आज ती बंधनं आपण तोडू. अभी मुझे तो लगता है मुझे नहीं किया है, इसलिए मेरे ऊपर मैं नहीं तोड़ूंगी. आणि मला असं वाटतं माझ्यावर कोणी नाही करत म्हणून मी ते नाही तोडणार. करते हैं लोग, करते हैं, मैं ऐसा नहीं बोलती लोग नहीं, लेकिन फेथ स्ट्रांग होने पर हमें लगता नहीं. आणि विश्वास मजबूत असेल तो आपल्याला जब लागत आपका नाही. फेथ कमजोर होता है जेव्हा तुमचा विश्वास निर्बल होऊन जातो तब आपको वो लग जाता है. आणि तेव्हा तुम्हाला ते लागतं. आज हमारे सीवन चर्च के लिए, मेरे पति के लिए, मेरे लिए, हमारे लिए बहुत जादूटोना किया जाता है. आणि या सियोन चर्चसाठी दीदी अंकासाठी खूप जागरूकता ये करण्यात बंद हो जाए, आणि हे बंद होऊन जावं. इधर कोई लोग नहीं आए, आणि तो कोणतीही लोक येऊ नये ऐसा तक जादूटोना करते आणि हैं. इथपर्यंत जागरूकता करतात. लेकिन हम क्या बोलते हैं, पण आम्ही काय म्हणतो, हमारे अगेंस्ट किया गया सारा जादूटोना हम यीशु के नाम से तोड़ देते हैं. आणि आमच्या विरोधात केलेला सर्व जादूटोना आम्ही येशूच्या नावाने वो तोडून जितना टाकतो. जादूटोना करेंगे, यानी श्राप इसे कहते हैं, श्राप, वो श्राप को परमेश्वर आशीष में बदले. आणि जितकं ती लोक जादूटोना करतात म्हणजे श्राप देतात तेवढा देव आशीर्वादामध्ये हमारा परिवर्तन करेल. परमेश्वर श्रापों को आशीष में बदलने वाला आणि परमेश्वर. आपला देव श्रापाला आशीर्वादामध्ये बदलणारा इसलिए देव वो आहे. जो चाहते उसे और भी ज्यादा हमारा अच्छा होता है. आणि ती लोक जितकं आमचं वाईट चाहतात तेवढं तितकं आमचं जास्त चांगलं होईल. इसलिए फेथ है ना, विश्वास, वो प्रोक्लेम करो. आणि विश्वास घोषित करा. मालूम हुआ, इस क्रिया में आपका विश्वास दिखाना है. आणि या क्रियेमध्ये तुमचा विश्वास दाखवायचा आहे. ये प्रभु आज कहते हैं. आणि आज हे देव म्हणतो. समझ में आ रही क्या? आणि समजतंय का? कळालं सगळ्यांना? तुमचा विश्वास दाखवा की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये तुमचा देव स्ट्रॉंग आहे. जादूटोनापेक्षा कोणता देव स्ट्रॉंग आहे? तुमचा देव. और आपका विश्वास दिखाओ कि जादूटोना शक्ति से भी बढ़कर आपका जो परमेश्वर है वो बहुत स्ट्रांग है. कुणी जर तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला कोणीतरी जादूटोना केलाय, और किसी ने अगर आपको कहा कि आपके विरुद्ध में किसी ने जादूटोना किया है तर तुम्ही लगेच घाबरू नका. तो तुरंत डर मत जाना. म्हणा, कहना ज्याने केला असेल त्याच्याकडेच देवाने पाठवलं. और जिसने किया उसी के पास परमेश्वर ने भेज दिया मला नाही लागलं, और मुझे नहीं लगेगा कारण माझा देव माझी ढाल आणि माझं. क्योंकि मेरा परमेश्वर मेरी ढाल मेरा कवच है. कळालं तुम्हाला आता? असं और ऐसा करूया प्रार्थना. तो करेंगे प्रार्थना. हा एकच आज शिकलोय. और आज हमने एक ही सीखा है. हा, आपण शक्यतो कोशिश करू 2-2 कामं बघायची, पण 2-2 झाली तर 2 बघायचे. अगले संडे को शरीर के काम. प्रभु की दया से हम लोग ये काम नहीं करते हैं. आणि देवाच्या दयेने आपण हे काम नाही प्रभु करत. के नाम को धन्यवाद. देवाच्या नावाला इस पर हम जय पाया है. पण याच्यावरती कारण आपण याच्यावरती जय प्राप्त इस केलेला पर आहे. जय पाया है. याच्यावरती जय पाया है ना. हम जाते हैं, हम करते हैं. करते का?
मुझे अभी आता है लेकिन मैं देखती हूँ आणि मला येतं पण मी बघते का आप नहीं करती, ये सब क्रिया में इस्तेमाल नहीं करती। आणि या सगळ्या क्रियेचा वापर मी वो नाही तो एक करत. गॉड गिफ्ट है मुझे कि आपके चेहरे पढ़ने आते हैं, आणि देवाचं दान आहे की मला तुमचा चेहरा ये वाचता प्रभु का गिफ्ट है। आणि देवाचं दान आहे. इसलिए आपको बैठकर मैं कभी कभी पढ़ लेती हूँ। आणि तुम्ही बसलेले आहात मी तुम्हाला तुम्हारे मन में क्या चालू है, तुमच्या मनात काय क्या चालू सोच रहे हो, आहे, काय विचार किधर ध्यान है, कुठे लक्ष वो आहे एक गिफ्ट है। आणि हे देवाचं दान आहे. तो ये दान का इस्तेमाल करती हूँ, मैं कभी बताती नहीं हूँ आपको, बताती हूँ हाँ तुम बैठे बैठे ये सोच रहे हैं नहीं बताते। तो सेवा के लिए इस्तेमाल होते हैं लेकिन गलत काम का हम इस्तेमाल नहीं करते। आणि चुकीच्या कामाचा वापर आपण नाही करत. ठीक है, प्रार्थना करेंगे, आओ हम खड़े हो जाएंगे। हे आपण उभे राहूया. हम लोग आंखों को बंद करेंगे आपण डोळे बंद करू. और मैं जो बोलती हूँ वो मेरे मी पीछे जे बोलते ते माझ्या मागे बोला. पहले हम हिंदी में बोलेंगे, बाद में मराठी में बोलेंगे। पहिले हिंदीत बोलूया मग मराठीमध्ये बोलूया. प्यारे पिता, प्रभु यीशु के नाम से मैं आपके चरणों के पास आया हूँ, धन्यवाद देता हूँ शरीर के इस काम से जादू टोना इससे मुझे छुड़ाया है। मैं धन्यवाद देता हूँ, मैं जादू टोना नहीं करता हूँ और ना ही करने वालों के पास मैं जाता हूँ और ना ही पूछने के लिए, न सुनने के लिए मैं जाता हूँ। मैं इससे दूर हूँ, इसीलिए मेरे अगेंस्ट जितने भी जादू टोना शैतान के द्वारा, दुष्ट आत्माओं के द्वारा, मनुष्य के द्वारा इस संसार में मेरे लिए किए गए हैं वो मुझे न लगेंगे, क्योंकि तू मेरी ढाल, तू मेरा कवच है। तेरा वचन कहता है इस्राएल को, याकूब को कोई भी तंत्र मंत्र नहीं लगेगा, ना कोई जादू टोना लगेगा। मुझे मसीह का प्यार और मसीह का आशीष मुझे दिया गया है। मेरे अंदर से प्रभु यीशु ने सारे जादू टोना के बंधनों को तोड़ दिया है। सारे तंत्र मंत्र को जो पूर्वजों से या मेरे शरीर में जो था, मैंने ग्रहण करने पर, यीशु को ग्रहण करने पर उस समय नाश किया है। मेरे अंदर से टोने को भी दूर किया है। खुदी हुई मृत्यु को, लाटों को मेरे बीच में से नष्ट किया है। इसीलिए मैं छुटकारा पाया हुआ व्यक्ति हूँ। इसलिए मैं यीशु के नाम से मैं डिक्लेयर करता हूँ मेरे अगेंस्ट, मेरे कुटुंब के अगेंस्ट जितना जादू टोना किया है वो यीशु के नाम से टूट गया है और मुझे आशीष मिला। धन्यवाद देता हूँ प्रभु यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ, आमीन। आपण मराठीत बोलूया. पवित्र पिता, येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो. पिता, मला स्वीकार करताना माझ्यातून सर्व जादूटोना, करणी, तंत्रमंत्र, टोना हे नाश केलेला आहे. म्हणून माझ्यामध्ये जादूटोना नाही आणि मी कधीही करणारही नाही आणि करणाऱ्याकडे कधी जाणारही नाही. माझं नातं तुझ्याबरोबर आहे, शैतानाबरोबर नाही. येशू, तुझ्या शक्तीचा तुझा आश्रय मला. तू जे करशील चांगले तुझ्या वेळेवर. पण मी कधीही जादूटोना शक्तीचा सहारा कधी घेणार. मी धन्यवाद देतो. मला, माझ्या कुटुंबाला जादूटोनापासून सदैव वाचवतोस. मी धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मी प्रार्थना. आमीन. डोळे बंद करा. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू, जादूटोना या शक्तीशी लढण्यासाठी यांचा विश्वास वाढव. ही माझी विनंती. यांचा विश्वास खंबीर कर, स्ट्रॉंग कर. यांचा विश्वास कबूल करून दे की मला जादूटोना लागणार नाही, मला कोण
कोणतीही बाधा होणार नाही असं म्हणण्यासाठी त्यांना मदत कर. म्हणून त्यांचा विश्वास मजबूत कर, स्ट्रॉंग कर, त्यांना विश्वासात खंडित कर प्रभू. ही माझी विनंती, माझी प्रार्थना. मी तुझा दास होण्याच्या नात्याने आज तुझ्या मंडळीत आलेली ही लोक, त्यात काही जण आहेत जे अजून या विद्येवर विश्वास ठेवतात आणि ते करतात सुद्धा, त्यांच्याकडे जातात. त्याबद्दल मी क्षमा मागू. आज त्यांनी वचन ऐकले, आता यापुढे ती कधी करू नये यासाठी मी प्रार्थना करते. अशा शक्तीचा सहारा घेऊ नये म्हणून मी यांच्यासाठी मध्यस्थी करते आणि त्यांना प्रभू त्यांच्यामधून या कृत्याला नाश करवते येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे मी त्याचा नाश करवते आणि यांना मी बंधमुक्त करते. त्या शरीराच्या कामाला मी नाश करवते. त्यांच्या शरीराची जी कामं आहेत जादूटोणाची ती मी कार्य नाश करवते आणि प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे त्यांना मुक्त करते, शुद्ध करते, पवित्र करते. जाणाऱ्या गोड पवित्र पिता प्रभू यांच्या विरोधात जेवढी पण दुष्ट योजना बनवतो, श्राप निवडतो किंवा माणसांच्या द्वारे, तर प्रभू ते सर्व तू आशीर्वादात बदलणारा देव आहे. प्रभू तू यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि तू मला ज्याला मी आशीर्वाद दिला त्याला कोणी श्राप देऊ नये. तर प्रभू जो यांना श्राप देईल तो आप पोचला जाईल. एकालाही लागणार नाही. यांचं कवच आहे. मी मान्य करते आमच्याकडे बरेच जण काय आम्ही सगळे निर्भर आहोत. कुठे कुठे चुकतो प्रभू, पडतो, पण तू क्षमाळू देव आहे. पण तू आमची ढाल आणि कवच बनणं सोडत नाही. म्हणून प्रभू मी विश्वासाने म्हणते यांचं शरीर प्राण नाही, यांचा आत्मा प्राण आणि शरीर प्रभू येशू तुझ्या आत्मनापर्यंत निर्दोष, निष्कलंक और सुरक्षित आहे. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने डिक्लेअर करते. म्हणून यांना कोणताही जादूटोणा बाधणार नाही, यांना कोणतीही करणी लागणार नाही. आणि आयुष्यात जर यांच्या पुढे कोण आलं सुद्धा तर हे भिनणार नाही, कारण हे बेकट नाही आहेत, हे भित्रे नाही, परंतु हे प्रभू बलवान आहे, शूर आहे. मी यांना सगळ्यांना तुझ्या रक्ताखाली आहे, तुझ्या पंखात सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना. धन्यवाद देते. वचन त्यांना सदैव लक्षात राहण्यासाठी मदत. या क्रियेला त्यांनी घाबरता कामा नये, कारण ह्यांच्यामध्ये जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. इतका महान सामर्थ्य स्वयं देवाचा आत्मा यांच्यात आहे. म्हणून यांना भ्यायची काहीच गरज नाही, यांना काही वाईट होणार नाही. जर चांगला करणारा देव यांचा आग आहे, यांचं वाईट करणारा काही कसं बनवू शकतो. म्हणून प्रभू तू यांचं चांगलं करण्याचं निवड केलेली आहे. त्यांचं चांगलंच होणार आणि हमेशा चांगलंच होणार. मी या सगळ्यांवर तुझं रक्त लावते, त्यांना आशीर्वादित करते, कृपेचे पंख मागते, तुझं रक्त लावते आणि यांना खूप खूप आशीर्वाद देते. सर्व आदर मान महिमा तुला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने प्रार्थना. सगळ्यांना सबको प्रेस